चाकण देशातलाच नव्हे तर आशियातल्या सर्वात मोठ्या उद्योगपट्ट्यापैकी एक. पण याच चाकणमध्ये गेली अनेक वर्ष स्थानिक नागरिक आणि इथल्या कर्मचाऱ्यांना वाहतूक कोंडीच्या समस्या सतावतायत. काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चाकणचा दौरा करून ही समस्या जाणून घेतली. मात्र त्यावरून कोणतीही कृती न केल्यानं चाकणकरांचा संताप झाला आणि हे सगळे चाकणकर रस्त्यावर उतरले. संतप्त नागरिक आणि कर्मचाऱ्यांनी पीएमआरडीए कार्यालयावर धडक मोर्चा काढला. चाकणमध्ये नेमकं काय घडलं याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया. चाकणमधली ही वाहतूक कोंडी आणि पुणेकरांची डोकेदुखी. ही डोकेदुखी दूर करण्यासाठी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पाहणी केली. पण ही वाहतूक कोंडीची समस्या मात्र आजपर्यंत सुटली नाही. आणि म्हणूनच संतापलेले चाकणकर आणि एमआयडीसीतील कर्मचारी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी पीएमआरडीए कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या मोर्चेकरांनी अजित पवारांना एक आव्हानही दिलं. आमचं असं म्हणणं आहे की अजित पवार साहेबांनी नुसतं दिखाव्याचं काम करू नये. त्यांनी फक्त जसं सांगतात ते मी 6 वाजता उठून कामाला येतो, 6 वाजता उठून ते चाकणला पण येतात. सगळे झोपलेले असतात पण हे रस्त्यावर एकटेच असतात. यांचे डिपार्टमेंट आणि ते एकटेच असतात. पण वाहतूक कोंडी तरी पण वाहतूक कोंडी असते. पण हे त्यांना अजूनपर्यंत दिसलेलं नाही. पण ह्यांनी फक्त बघून कागदावर करून निघून गेलेले आहेत. पण त्यांनी मला अजून ऑटोलाईन ग्रुप करून ह्यांच्या सांगण्याचं येतं की अजित पवार साहेबांनी खरंच रस्त्यावर उतरून त्यांनी खरंच खड्ड्यांची कामं किंवा रस्त्यांची कामं करावी. ही सगळी मंडळी गेली 10-12 वर्ष या वाहतूक कोंडीला कंटाळली आहे. 1 किलोमीटरसाठी 1-1 तास वाहतूक कोंडीत अडकून राहावं लागतं. त्यामुळे घरून कामाला आणि कामावरून घरी जायला चाकणकरांचा बराच वेळ वाया जातो. आणि हे वर्षानुवर्ष असंच सुरू आहे. तुम्ही म्हणू शकता 1-2 वर्षापूर्वी जो अर्धा तास यायला आणि अर्धा तास जायला वेळ लागत होता तो आता जवळजवळ जायला मला 1.5 ते 2 तास लागतात डेली. आणि ही सुद्धा येण्याची सुद्धा हीच वेळ आहे. म्हणजे आमच्या कंपनीला तो लॉस होते, प्रोडक्शन लॉस होते. आणि ओव्हरऑल तुम्ही बघितलं तर चाकण एमआयडीसी मध्ये काय लॉस नेमका होतं प्रोडक्शनचा. कारण प्रोडक्शनचा लॉस इथं होणं म्हणजे ते थेट रेव्हेन्यूवरती सुद्धा त्याचा परिणाम होतो. फार मोठा रेव्हेन्यू लॉस आहे सर. 5 लाख कर्मचारी चाकण एमआयडीसी त्यांचा रोजचा 1 तास वाया तुम्ही बघितलं तर अंदाजे 5 कोटी रुपये रोजचा लॉस आहे इथे. आज आंदोलन आहे ना, त्याच्यामुळे ट्रॅफिक दिसत नाही. पण इतर गुरुवारमुळे कंपन्यांना पण सुट्टी असेल किंवा वरिष्ठ नेते वगैरे येणार असेल त्यावेळेस पण चाकणमध्ये ट्रॅफिक नसतं. साधारणतः व्हीआयपी मुवमेंट असेल तर मुवमेंट असेल त्यावेळेस तर नक्कीच ट्रॅफिक नसतं. मी आता येताना विचार केला की आज ट्रॅफिक नाही, आज आंदोलन आहे म्हणून मी लोहगाव ते चाकण प्रवास करत असते. मी लोहगावपासून आळंदी फाट्यावर अर्ध्या तासात पोहोचते. पण मी कधी मला 1 तास लागतो माझ्या आंबेठांच्या ऑफिसला जायला. पालकमंत्री म्हणून अजित पवारांना या सगळ्याची नक्कीच जाण आहे. मात्र दौरा करून 2 महिने उलटले तरी शून्य कृतीमुळे संताप व्यक्त होतोय. समृद्धी महामार्ग इतक्या वेगात निर्माण होतो, मग चाकणबाबत उदासीनता का, असा प्रश्न उपस्थित करत शिवाजीराव आढळराव पाटलांनी अजित पवारांची कोंडी केली. तर खासदार अमोल कोल्हेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना डेडलाईन जाहीर करण्याचं आवाहन केलंय. गेल्या 1.5 वर्षापूर्वी त्याचं टेंडर निघालं होतं, अजून उघडलेलं नाहीये. म्हणजे ही उदासीनता कशासाठी आहे. जर प्रशासनानं मनावर घेतलं, तुम्ही 2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये समृद्धी महामार्ग पूर्ण करताय 20,000-40,000 कोटी रुपयाचा. परंतु हा अतिशय जवळचा महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी एमआयडीसी ही चाकण असून सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष होतंय. ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. नॅशनल हायवेचं पुणे नाशिक हायवेचं जो काम आहे त्याचं टेंडर आता 25 ऑक्टोबरला फायनली ओपन होते एलिव्हेटेड कॉरिडॉरचं. पण त्याचबरोबर MSIDC कडचा तळेगाव चाकण शिक्रापूर डेव्हलप होणं हे तितकंच गरजेचं आहे. आणि आजूबाजूचे कोलॅटरल रोड्स त्यासाठीची निधीची तरतूद आणि त्यानुसार प्लॅनिंग, त्यानुसार परमिशन, या सगळ्या गोष्टी तितक्याच गरजेच्या आहेत. त्यामुळे एकावर कोणावर बोट ठेवण्यापेक्षा माननीय मुख्यमंत्री महोदय हे पीएमआरडीचे चेअरमन आहेत. त्यांनी या संदर्भातला कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन पुढच्या काही दिवसात जाहीर करून त्याला एक टाइम बाउंड प्रोग्राम दिला पाहिजे. तर चाकणच्या ट्रॅफिकचा प्रश्न हा सुटू शकतो.
चाकण MIDC हा देशातलाच नव्हे तर आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या औद्योगिक पट्ट्यांपैकी एक आहे. इथे 3.5 लाख कर्मचारी काम करतात. सरकारला या कंपन्यांकडून कोट्यवधींचा महसूलही मिळतो. मग इथल्या नागरिकांची आणि कर्मचाऱ्यांची वाहतूक कोंडीतून मुक्त करण्याची माफक अपेक्षा पूर्ण करण्यात सरकार का कमी पडतंय हा संशोधनाचा विषय आहे. नाजिम मुल्ला, ABP माझा, चाकण, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.